ताई नो होममेड नाईट क्रीम मी भरपूर वेळा शेअर केलेली आहे, म्हणजे की घरच्या घरी आपण नाईट क्रीम कसं बनवू शकतो हे बऱ्याचदा मी शेअर केलेलं आहे। 3 ते 4 व्हिडिओ यावरती मी बनवलेले आहेत। पण बऱ्याच व्हिडिओमध्ये मला असं सुद्धा विचारलं जातं की ताई तू हे जे होममेड नाईट क्रीम बनवते त्यापेक्षा एखादं चांगलं रेडीमेड जे नाईट क्रीम असतं ते आम्हाला सजेस्ट करशील का। तर बघा आता माझ्याकडे आता हे कुठलंही प्रमोशन नाहीये आणि पूर्णपणे क्रीम मी संपवलेली आहे, यामध्ये अजिबात क्रीम नाहीये। आणि त्यानंतर मग विचार केला की आता रात्रीच्या वेळेस आपण आपलं नाईट रूटीन करतोय तर तुमच्याशी सुद्धा हे शेअर करावं। आता ही जी नाईट क्रीम आहे त्याचा रिझल्ट जो आहे तो मला खरंच खूप छान मिळालेला आहे आणि त्यामुळं परत मी मागवणार आहे, पण सध्याला आता माझ्याकडे नाहीये आणि त्यामुळं मी एक DIY ऑइल बनवत आहे। थंडी भरपूर आहे, गावाकडे थंडी भरपूर आहे, शहरामध्ये थोडीशी थंडी कमी वाटते कारण की चिटकून चिटकून घरं असतात त्यामुळे थोडीशी कमी जाणवते थंडी, पण खेडेगावामध्ये खूप जास्त भयंकर थंडी असते आणि त्यामुळं मॉइश्चरायझर विकतचे मॉइश्चरायझर काम करत नाही। त्यामुळं अशा प्रकारचे जे DIY ऑइल्स असतात ते मी शक्यतो वापरते आणि माझी जी स्किन आहे ती नॉर्मल आहे, एवढं पण म्हणजे ड्राय नाहीये। कधी ऑइल यूज करते, कधी अशा प्रकारच्या क्रीम्स यूज करते, पण या क्रीमने मला जो रिझल्ट दिलाय ना तो म्हणजे एकदम तुम्हाला कुठलंही प्रमोशन नाही, फक्त एक माहिती तुम्हाला मिळावी त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे। बघा एरवी उन्हाळा आणि पावसाळा जेव्हा असतो आणि तुमची स्किन ड्राय जरी असेल तरी सुद्धा ही जी क्रीम आहे ती कार्य करेल। आणि जर थंडीच्या दिवसामध्ये तुमच्याकडे खूप जास्त थंडी असेल तर मग तुम्ही मॉइश्चरायझर किंवा अशा नाईट क्रीम न वापरता ऑइल जे असतात फेस ऑइल रेडीमेड मिळतात किंवा आपण घरच्या घरी सुद्धा फेस ऑइल बनवू शकतो, अशा प्रकारचे ऑइल तुम्ही यूज करू शकता। मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे की घरच्या घरी आपण फेस ऑइल कसं बनवायचं आणि जर तुम्हाला ते दररोज शक्य नसेल किंवा तेवढं झंझट नको असेल तर तुम्ही सरळ डायरेक्ट ऑनलाईन सुद्धा मागवू शकता आणि त्याची लिंक मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा इथं टॅग करेन, तुम्ही तिथं क्लिक करून बघू शकता। या व्हिडिओच्या खाली जिथं प्रोडक्ट्स म्हणून लिहिलेला आहे तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या वस्तूपर्यंत पोहोचू शकता किंवा त्या प्रोडक्टपर्यंत पोहोचू शकता। तर त्यासाठी तुम्हाला तिथं क्लिक करावं लागणार आहे। आता मी इथं काय काय यूज करते ते सगळं काही टॅग केलेलं आहे आणि होममेड फेस ऑइल सुद्धा मी बनवणार आहे। तर बघा सगळ्यात अगोदर मी याचा म्हणजे एक खरा रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे, कारण की याचा रिझल्ट मला आत्तापर्यंत जेवढ्या पण मी क्रीम वापरलेल्या आहेत तेवढ्या सगळ्यात चांगला रिव्ह्यू आहे। म्हणजे चांगली क्रीम जर मला कुठली वाटली असेल तर ही आहे। आता ही मी कशी घेतली काय घेतली ते सुद्धा तुम्हाला सगळं खरं सांगणार आहे। बघा आता आपले जवळपास 85,000 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि त्यामुळं प्रमोशनचे ईमेल्स जे भरपूर येतात, पण मी सगळ्याच वस्तूंचं प्रमोशन जे आहे ते करत नाही आणि भरपूर वस्तू सुद्धा अलीकडे यायला लागलेल्या आहेत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, पण मला जे चांगलं वाटतं त्याचंच प्रमोशन करते। आणि एक व्हिडिओ मी बनवलेला होता जो की मला तेवढा आवडला नाही, पण माझं मन मानलं नाही की आपले व्ह्यूअर्स जे आहेत ते आपल्यावरती विश्वास ठेवतात आणि आपण सांगितल्यानंतर ते खरेदी करणार आणि त्यांना नुकसान होऊ नये हा प्रामाणिक उद्देश यामागे आहे। पण हे आता मी जे सांगते तुम्हाला ते अजिबात प्रमोशनचं वगैरे काही नाहीये। आता हे मला कसं मिळालं तर गुड वाइब्स कडून मला जवळ 4 प्रोडक्ट्स मिळाले होते। जर त्याचा व्हिडिओ जर असेल तर मी इथं टाकेन, तुम्हाला दाखवेन। एकाच बॉक्समध्ये 4 प्रोडक्ट्स आले होते आणि त्यांनी कुठलं मला बहुतेक पिलअप मास्कचं रिव्ह्यू द्यायला सांगितला होता आणि मी तो दिला, पण मला त्याच्यापेक्षा ते तितकं आवडलं नाही होता। म्हणजे रिझल्ट होता बऱ्यापैकी, पण ते तितकं आवडलं नाही। त्यापेक्षा जास्त जर काय आवडलं तर हे आवडलं आणि मॉइश्चरायझर सुद्धा आहे त्यांचं आणि म्हणजे मास्क सुद्धा आहे, म्हणजे फेस पॅक सुद्धा आहे, ते सुद्धा खूप जास्त आवडलं। फक्त त्यांनी मला एकाचा रिव्ह्यू द्यायला सांगितलं होता पिलअप मास्क, पण मला ते आवडलं नाही। पण या 3 वस्तू आवडल्या आणि त्या कोणत्या आहेत मी वेळोवेळी तुम्हाला सांगेन, पण हे प्रमोशन नाही एवढं मात्र लक्षात ठेवा तुम्ही। तर बघा ही क्रीम मिळाली होती आणि मी एकदम म्हणजे एक चांगला उद्देश घेऊन एक पॉझिटिव्ह थिंकने की म्हणजे वर्क करेल या उद्देशाने मी हे वापरत गेलेली आहे, कारण की माझ्या व्ह्यूअर्सना एक असं प्रोडक्ट मला द्यायचं होतं जे की त्यांना सुद्धा फायदेशीर ठरणार होतं। तर यामध्ये मला हे जे आहे बरेच आहेत, आता भरपूर वस्तू आलेल्या आहेत, पण मी त्याचं प्रमोशन करणार नाही कुठलाही। म्हणजे आता बघा
ते काय करतात, एखादी वस्तू पाठवतात आणि याचं प्रमोशन करा म्हणून सांगतात. थोडेफार पैसे वगैरे पण असतात. आता युट्यूबर्सना खरं सांगायचं थोडेफार पैसे सुद्धा ते लोक देतात, पण आपल्याला जर चांगलं वाटलं तरच आपण त्याचं प्रमोशन करायचं, नाहीतर ते आपण नको सुद्धा म्हणू शकतो. आपलं म्हणजे आपलं चॅनल आहे, आपला निर्णय असणार आहे. आणि त्यामुळं इथं मी तुम्हाला सांगते की हे जे गुड वाईफचं बघा, आता तुम्हाला जवळून दाखवते, कदाचित व्यवस्थित दिसेल म्हणजे लक्षात येईल. इथं फोटो टाकेन नाही म्हणलं तर मग D10 ग्लो नाईट क्रीम उपटन असं लिहिलेलं आहे याच्यावरती बघा. इथं फोटो टाकेन मी याचा. तर ही जी क्रीम आहे खरंच सांगते मला खूप छान वाटली आणि तुम्ही बिनधास्तपणे ही नाईट क्रीम म्हणून वापरू शकता. आणि तुम्ही खूप जास्त, तुमची स्किन जर खूप जास्त ड्राय असेल आणि थंडीच्या भागामध्ये खूप जास्त जिथं थंडी पडते तिथं जर तुम्ही राहत असाल तर शक्यतो थंडीच्या पिरियड्समध्ये हे यूज करू नका. पण उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये आणि नॉर्मल स्किन, ऑइली स्किन, सगळेजण सगळ्या टाईपच्या स्किनसाठी हे सूट होणार आहे. तुम्ही नक्की एक डबी मागून ट्राय करू शकता. याची लिंकसुद्धा मी किंवा याला सुद्धा मी टॅग करेन आणि तुम्ही ते चेक करू शकता. तर बघा, जर आता हे तर माझ्याकडलं संपलेलं आहे, त्यामुळे मी काय करणार आहे, एक ऑइल बनवणार आहे. कारण की थंडीच्या दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर काम करत नसेल, तुमच्या बॉडीवरती मॉइश्चरायझर काम करत नसेल, नेहमी स्किन जर ड्राय होत असेल तर तुम्ही काय करू शकता की फेस ऑइल यूज करा. मगाशी पण सांगितलं मी की फेस ऑइल यूज करा. आता माझ्याकडले क्रीम्स जे आहेत, ही जी क्रीम आहे ती संपलेली आहे आणि भरपूर थंडी आहे, सकाळी उठावं लागतं, त्यामुळे मी काय करते, ऑइलचा वापर करते. त्यासाठी मी अर्धा चमचा खोबरं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काय घालणार आहे, ग्लिसरीन घालणार आहे. तर ग्लिसरीन आपल्याला जेवढं आपण खोबऱ्याचं तेल घेतले त्याच्या अर्धं घालायचं आहे. म्हणजे अर्धा चमचा जर घेतला खोबऱ्याचं तेल तर पाव चमचा आपल्याला काय घालायचं आहे, ग्लिसरीन घालायचं आहे. आता तुम्ही हे एकदा सुद्धा बनवून ठेवू शकता. 2 चमचे खोबऱ्याचं तेल, 1 चमचा ग्लिसरीन आणि 1 व्हिटॅमिन ईची कॅप्सूल. हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, खूप छान वर्क करणार आहे. हे सुद्धा तुम्ही ट्राय नक्की करू शकता. तुमची खूप जास्त ड्राय स्किन असेल आणि मॉइश्चरायझर काम करत नसेल तर बघा, इथं अर्धा चमचा मी खोबरे तेल घेतलेलं आहे आणि पाव चमचा, अंदाजे पाव चमचा मी काय घालते, ग्लिसरीन घालते. आता इथं बघा, तुम्हाला अंदाज येत नसेल तर तुम्ही चमचाने मोजून घालू शकता. तर हे घातलेलं आहे ग्लिसरीन, 1 चमचा काय घातलं, 1 चमचा खोबरं तेल आणि अर्धा चमचा ग्लिसरीन. त्यानंतर आपण काय घालणार आहोत, व्हिटॅमिन ई. तर व्हिटॅमिन ई नक्की यूज करायला सुरुवात करा. याने सुद्धा तुमची स्किन जी आहे ती खूप जास्त ग्लो करते. आणि हे बघा, एवढे थेंब तुम्हाला यामध्ये मिळतं. हे जेल यामध्ये असतं, ते काढायचं आपल्याला आणि आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे काय करायचं, आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचं. आता माझ्या चेहऱ्या म्हणजे माझं जर तुम्ही विचार केला तर माझी स्किन तुम्हाला अगोदरपासून माहीत आहे की नॉर्मल आहे, त्यामुळे मी थोडंसं जरी लावलं तर चालेल. पण तुमची खूप जास्त अति ड्राय असेल तर तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये तेल लावायचं आणि हलकासा मसाज करायचा आहे आणि तुम्ही तसंच झोपायचं आहे रात्रभर. तर एवढं करू शकता तुम्ही खूप जास्त ड्राय स्किनसाठी. आता हे विंटर स्पेशल स्किन केअर असेल, तुम्हाला एवढे एक जरी लावलं ना ते सुद्धा पुरेसं आहे. चेहरा धुवायचा आहे. चेहरा धुताना मी काय वापरलेलं आहे, तर आज हे वापरले, ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे आणि त्याने चेहरा धुतलेला आहे. त्यानंतर मग आपल्याला हे यूज करायचं आहे, हे ऑइल. आता हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे ऑइल बनवायचं कसं. तर या व्हिडिओमध्ये मी ज्यांची स्किन खूप जास्त ड्राय आहे त्यांच्यासाठी हे ऑइल सांगितलं. आणि जर तुम्हाला हे नेहमी बनवणं शक्य नसेल, रेडीमेडच पाहिजे असेल, ते सुद्धा टॅग केलेलं आहे. आणि ज्यांची स्किन नॉर्मल आहे त्यांच्यासाठी ही नाईट क्रीम सांगितलेली आहे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पाहू शकता याचा रिझल्ट. तर बघा, मी थोडंसं लावलेलं आहे. झोपताना कधीही नाईट क्रीम म्हणा किंवा मॉइश्चरायझर म्हणा किंवा हे अशा पद्धतीचे जे फेस ऑइल असतात ते लावायचे, टाळायचं नाही. ड्राय स्किन असंच चेहरा धुवून असं झोपायचं कधीच नाही. कारण की मी पूर्वी या चुका केलेल्या आहेत, त्यामुळे मी तुमच्याशी शेअर करते की कधीही चेहरा धुवून झोपायचं नाही. चेहरा धुवून मॉइश्चरायझर लावायचं आहे, नाहीतर आपल्याला लवकर सुरकुत्या यायला सुरुवात होते. त्यामुळं लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा पण चेहरा धुतो तेव्हा आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे किंवा फेस ऑइल लावायचं आहे किंवा नाईट क्रीम वगैरे जे पण असेल ते तुम्हाला लावायचंच आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे नक्की फॉलो करा.
तर आता हे मी एवढं लावलेलं आहे. आता बघा लिप्सना मी हेच ऑइल लावू शकते. नाही म्हणलं तर तुमचा आवडता कोणताही लिप बाम जर असेल तर तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. फक्त हलकासा मसाज द्यायचा आहे. आणि आपलं हे नाईट रुटीन जे आहे, फक्त चेहरा वॉश केलेला आहे आणि हे ऑइल लावलेलं आहे. आपलं नाईट रुटीन इथं संपलेलं आहे. फक्त आणि फक्त एवढंच करायचं आहे. तुम्ही नक्की डेली हे फॉलो करा. तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त फरक दिसणार आहे. तुमचा चेहरा जो आहे तो एकदम टवटवीत तर दिसणारच आहे, शिवाय तुमची स्किन जे ड्राय होते थंडीच्या दिवसामध्ये ते सुद्धा इथं तुमची स्किन ड्राय होणार नाही. आणि दिवसभर एकदम हायड्रेट तुमची स्किन जी आहे ती राहणार आहे. एकदम टवटवीत तुमचा चेहरा जो आहे तो दिसणार आहे. तर आशा करते तुम्हाला लक्षात आला असेल कसं करायचं, काय करायचं सगळं लक्षात आलं असेल. फक्त आणि फक्त एक ऑइल तुमचा चेहरा जो आहे तो हिवाळ्यामध्ये थंडीपासून ड्राय होण्यापासून वाचवू शकतं हे एक ऑइल. तर आशा करते लक्षात आला असेल. व्हिडिओ आवडला तर ताईंनो व्हिडिओला लाईक नक्की करत जा. चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.